सकाळपासून काही पाऊस नव्हता आणि जसा निघालोय ना तसं पाऊस पडायला लागलाय. तर अपेक्षा नव्हती की इतका भारी सीन बघायला भेटेल. मगाशी जो तुम्हाला मी मिसिंग लिंकचा हॅलो एव्हरीवन, मी सुबोध पाटील पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी चाललोय एका एकदम छोट्याशा राईडला. कारण काय, दिवाळी वगैरे आहे, आपले सण आलेत, त्यामुळे कुठे जायला वेळच मिळत नाहीये. त्यामुळे म्हटलं चला एक छोटीशी राईड करून येऊ. आणि हा झाला पाऊस चालू. ना मी रायडिंग जॅकेट घातलंय ना रेनकोट घातलेलं आहे, त्यामुळे मी पूर्ण भिजणार आहे. सकाळपासून काही पाऊस नव्हता आणि जसा निघालोय ना तसं पाऊस पडायला लागलाय. सकाळी मस्त ऊन पडलेलं, बोललो मस्त वातावरण आहे, पटकन जाऊन येतो. ट्रॅफिक ना पाऊस नसतं जाम मजा आली असते रे. पावसाने वाटवला गेला सगळं. लेन्सवर पण पाणी पडत असेल, तुम्हाला काय क्लिअर दिसणार पण का. आता निघालो बाहेर, थांबेल या आळशेने, जाऊ पुढे आपण. हो भाई, पैसा वसूल सीन बघा ना. आज हे दोन ब्रिज दिसत आहेत ना, मिसिंग लिंक, जो नवीन प्रोजेक्ट चालू आहे ना, मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंक, तो या तो डायरेक्ट इथून म्हणजे त्यालाच कनेक्ट होणार. तिथून असा खालून गेलाय. हे आता आपण जिथे उभे आहेत ना त्याच्या खालून तो आतून टनेल गेले. ते काय प्रोजेक्ट असेल तो. वा. आणि ती बघा आपली खोपोली. हा हा हा, ॲक्च्युली खोपोली आहे ना, खोपोलीचा मागचा बाजू आहे ती. ॲक्च्युली आता जो मी सीन तुम्हाला दाखवला ना, मिसिंग लिंकचा, आणि जो काही एकदम सुंदर सीन होता, मला तर अपेक्षा नव्हती की इतका भारी सीन बघायला भेटेल. फक्त अशी मला जाताना तिथे अशी एक पायवाट दिसली, म्हणून मी जाऊन बघितलं, बोललो बघूया काय आहे तिथे. पण खरंच गेलो, त्याचा फायदा झाला आणि खूपच असा सुंदर सीन मला बघायला भेटला. म्हणजे पावसामध्ये मी भिजत आलो ना, त्याचा काहीतरी फायदा झाला. अरे बापरे, इथे तर खूपच आहेत अशी फुलं. तिथे थोडीशी होती, इकडे तर सगळीकडेच आहेत. वा. बघा, जर तुम्हाला कॅमेरामधून दिसत असेल ना, तर बघा रस्त्यातून वाफा निघत आहेत. कारण सकाळपासून एकदम कडक ऊन होता आणि अचानक पाऊस येऊन गेला ना, त्यामुळे पूर्ण अशा वाफा निघतात रस्त्यातून गरमीच्या. कदाचित एकदमच गरमी वाढल्यामुळे पाऊस आला असेल. उष्णतेचा पाऊस पडून गेलाय. आपण आलो ना, पावसात भिजलो, पण त्याचा फायदा झाला आपल्याला. कास पठारला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणतात, पण इथं जे फुलं होती, मी जो सीन बघितला ना, त्यालाही बोलून टाका व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. एकदम भारी वाटत होतं ते. आणि असा सूर्यदेव वरून चमकायला लागले आणि त्यांचे किरणे जेव्हा ते फुलांवर पडत होते, ते अजून खूपच सुंदर दिसत होती फुलं.
मगाशी जो तुम्हाला मी मिसिंग लिंकचा दाखवला ना, तिथून येतोय तो, इथून बाहेर येतोय. बघा बघा फक्त तुम्ही, काय प्रोजेक्ट आहे. आणि व्हॅली बघा किती खोल आहे, आणि त्याच्यामध्ये तो बांधलाय. पाऊस थांबलाय आणि सूर्यदेवता आलेले आहेत, ढगांच्या आडून समोर आलेले आहेत पुन्हा. त्यामुळे जो भिजलेला आहे, मला वाटते घरी जाता जाता मी पूर्णपणे वाळून सुकून जाईन. हा, काय सीन आहे यार. असं वाटतं प्रत्येक ठिकाणी थांबावा आणि तुम्हाला दाखवावा. बघा ना तुम्ही. अशा ठिकाणी राईड करायची मजाच वेगळी असते. इथं ना प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की थांबावं आणि सीन बघावा, थांबावं सीन शूट करावा. पण सगळेच सीन आपण कॅप्चर नाही करू शकत. चला चला, जाऊ द्या आम्हाला, रस्ता द्या. चला.